राणा इंटरनॅशनल कॉलेज, जैसलमेर. कॉलेजच्या ग्राउंडवर अंदाजे 19 वर्षांची एक मुलगी हातात पेंट ब्रश घेऊन कॅनव्हासवर पेंटिंग करत होती. यावेळी तिने निळ्या रंगाची लेहंगा चोळी घातली होती. तिच्या पायात पैंजण आणि हातात बांगड्या होत्या. तिचे केस मोकळे सोडलेले होते. ती पेंटिंग करण्यात स्वतःमध्येच मग्न होती. तेवढ्यात तिच्या मागून तिच्या मैत्रिणीचा, पूर्वीचा आवाज आला. अद्विका, तू कॉलेजमध्ये शिकायला येतेस की स्वतःसाठी नवरा शोधायला? लेहंगा घालून कॉलेजला कोण येतं यार? अद्विका मागे वळली आणि आपल्या रंगाने भरलेले हात केसांवरून फिरवत त्यांना खांद्याच्या मागे सरत हसून म्हणाली, माझ्या नशिबात यांच्यासारखं कोणी असेल तर विचार करू शकते. असं म्हणून ती बाजूला झाली. तिने कॅनव्हासकडे इशारा केला, ज्यावर कान्हाचं पेंटिंग बनवलेलं होतं. हे बघून पूर्वी म्हणाली, तुझ्यासारख्या नखरेल मुलीला कान्हासारखा माणूस नाही सांभाळू शकणार माझ्या जीवे. तुला तर महादेवाच्या रुद्र अवतारासारखाच कुणीतरी मिळाला पाहिजे, तोच सांभाळू शकेल तुला. एवढं बोलून पूर्वी हसली. अद्विका तिच्या बोलण्यावर चिडून म्हणाली, अच्छा थांब, तुला आत्ताच सांगते, नखरेल बोलतेस मला? तिने हातातला पेंट ब्रश घेतला आणि ती पूर्वीच्या दिशेने धावली. पूर्वी सुद्धा तिला चुकवण्यासाठी पुढे धावू लागली. अद्विका मोठ्याने ओरडली, कुठे पळतेस? थांब. पळता पळता अद्विका कॉलेजच्या कॉरिडॉर मध्ये पोहोचली. तेवढ्यात अचानक समोरून येणाऱ्या एका व्यक्तीला ती धडकली. अद्विका स्वतःला सांभाळू शकली नाही आणि ती पडणारच होती. तेवढ्यात त्या व्यक्तीने आपल्या मजबूत हातांनी तिच्या कमरेभोवती धरून तिला सावरलं. अद्विका पडता पडता वाचली, पण तिच्या पेंट ब्रशने त्या व्यक्तीचा पांढरा शर्ट रंगवला होता. त्याच वेळी त्या व्यक्तीसोबत उभ्या असलेल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने हे घडताना पाहताच ते घाबरून स्वतःशीच म्हणाले, झाला सत्यानाश. या मुलीला पण याच वेळी अध्याय राणासमोर यायचं होतं. त्यांनी आपली थुंकी गिळत त्या व्यक्तीला म्हटलं, सॉरी राणासा, ही खूपच चंचल मुलगी आहे, काही ना काही गडबड करत असते. अख्खं कॉलेज हिच्यामुळे त्रस्त आहे. अध्याय राणाने डोळ्यांवर ब्लॅक शेड्स चढवले होते. त्याने ब्लॅक शेड्स काढले आणि आपल्या शर्टावरचा रंग बघून तो रागाने लाल झाला. ज्याने हे सगळं केलं होतं तो चेहरा त्याला बघायचा होता. तिकडे अद्विकाचे लांब दाट केस तिच्या चेहऱ्यावर आले होते, त्यामुळे अध्यायला तिचा चेहरा दिसत नव्हता. अध्याय जसा त्या मुलीच्या चेहऱ्यावरून केस बाजूला करण्यासाठी आपला हात पुढे करतो, तेवढ्यातच मागून पूर्वी त्याला आवाज देत म्हणाली, अद्विका चल. पूर्वीचा आवाज ऐकून अद्विका झटक्यात सरळ उभी राहिली आणि अध्यायकडे न बघताच आपला लेहंगा सावरत पूर्वीच्या दिशेने पळून गेली. जाता जाता तिने वळून एक नजर अध्यायकडे बघितलं आणि मग पुढे निघून गेली. त्याच वेळी अध्यायची नजर तिच्या नजरेला भिडली. आपली अवस्था बघून अध्यायच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. त्याने प्रिन्सिपलकडे रागाने बघितलं आणि भारदस्त आवाजात म्हणाला, मला अशी मुलगी अजिबात आवडत नाही जी कॉलेजची शिस्त पाळत नाही. ही मुलगी मला पुन्हा दिसता कामा नये. एवढं बोलून अध्याय कॉलेजच्या ग्राउंडच्या दिशेने निघाला. तिथे एक स्टेज तयार केलं होतं, जिथे अध्यायच्या स्वागताची तयारी झाली होती. तिथे कॉलेजचे सगळे विद्यार्थी, शिक्षक सुद्धा उपस्थित होते. स्टेजवर अध्यायचे हार घालून स्वागत करण्यात आलं. त्यानंतर प्रिन्सिपलने अद्विकाने बनवलेलं कान्हाचं पेंटिंग त्याला भेट म्हणून दिलं आणि म्हणाले, राणासा, हे पेंटिंग त्याच मुलीने बनवलंय जिने तुमच्या शर्टवर हा रंग लावला. तिला अभ्यासापेक्षा पेंटिंग करायला जास्त आवडतं. अध्यायाने प्रिन्सिपलकडे डोळे वटारून बघितल्यावर प्रिन्सिपल गप्प झाले. अध्यायाने पेंटिंग पाहिलं आणि सगळ्यात आधी खाली लिहिलेलं नाव सुद्धा, अद्विका प्रताप सिंग. अध्यायाला हे सगळं आवडलं नाही. तो पोडियम जवळ गेला आणि माईक हातात धरून म्हणाला, गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मला या लाईमलाईट वाल्या गोष्टी आवडत नाहीत, त्यामुळे मी थेट मुद्द्यावर येतो. मी आहे या कॉलेजचा ट्रस्टी, अध्याय राणा. नाव तर तुम्ही लोकांनी ऐकलं असेल. या कॉलेजचा पाया मीच रचला होता आणि आज मी या कॉलेजचा ट्रस्टी म्हणून नाही तर तुमचा सगळ्यांचा नवीन प्रोफेसर म्हणून माझी ओळख करून द्यायला आलोय. आतापासून मी तुम्हाला अकाउंट शिकवणार आहे. अध्याय एवढं बोलतो ना बोलतो तेवढ्यात तिथे टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्या मुलींचा तर आनंद गगनात मावेनासा झाला होता. ज्या मुली कॉमर्स शाखेत होत्या त्यांच्या तर आनंदाला पारावर उडला नव्हता. एक मुलगी म्हणाली, यार किती हॉट आहे ना यार आपले नवीन प्रोफेसर, किती तरुण दिसतात. हो यार, क्लासमध्ये म्हाताऱ्यांकडे बघून बघून कंटाळा आला होता. आता कॉलेजला खरी रौनक येईल. तेव्हाच दुसरी मुलगी म्हणाली, ऐकलंय की यांना जयपूरचे हुकुम सुद्धा म्हणतात. खूप मोठे बिझनेसमन सुद्धा आहेत. अब्जावधींचा व्यवसाय पसरलेला आहे. यांचा महाल तर एखाद्या राजा महाराजाच्या महालासारखा दिसतो. त्याच गर्दीत उभी होती
कॉमर्स शाखेची क्लास मॉनिटर रिया. ती हे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर एक खुनशी हास्य आलं. ती मनातल्या मनात म्हणाली, जयपूरचे हुकूम, आता तर यांच्याशी ओळख वाढवावीच लागेल. तेव्हाच तर मी बनेन जयपूरची हुकूम राणीसा. तर दुसरीकडे सगळ्यात मागे उभ्या असलेल्या अद्विकाचा चेहराच पडला होता. ती अद्याकडे बघत मनातल्या मनात म्हणाली, हे तर बघूनच किती खडूस वाटतात. हिटलर राणा. अद्विकाच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते, जे बघून पूर्वी हसत म्हणाली, काय झालं आमच्या अद्विकाजींना? नवीन प्रोफेसरला बघूनच हवा गेली की काय? एवढं म्हणून ती हसू लागते तेव्हा अद्विका चिडून म्हणाली, तुला मोठी मजा येते. जाता जाता मी सगळं ऐकलं. यांनी काय म्हटलंय ते. माझ्यासारख्या मुलींची यांना चीड येते ना. यांना शिस्त हवी आहे ना. मी दाखवते यांना शिस्त काय असते ते. पूर्वी हसत म्हणाली, मग तर नवीन प्रोफेसरचा चांगलाच बँड वाजणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांच्या शर्टवर शिस्त दिसायला लागलीये. एवढं म्हणून दोघी हसू लागल्या. सगळे विद्यार्थी अगदी शांतपणे अध्यायाचं बोलणं ऐकत होते. अशात अद्विकाच्या खळखळून हसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याची नजर अद्विकावर गेली तेव्हा त्याच्या भुवया पुन्हा एकदा ताणल्या गेल्या. पण या गोष्टीपासून अनभिज्ञ असलेल्या अद्विकाने आपल्या घड्याळात पाहिलं आणि चिंतेत म्हणाली, पूर्वी यार, 5 वाजलेत. 7 वाजेपर्यंत बाबा आणि काका येतील. त्यांच्या आधी मला घरी पोहोचावं लागेल. मी जाते. इथे पुढे जे काही होईल ना ते मला तू सांगशील. ओके, पूर्वी म्हणाली आणि अद्विका आपली बॅग खांद्याला अडकवून जाण्यासाठी वळली. तेवढ्यात अध्याय स्टेजवरून म्हणाला, मला असे विद्यार्थी सुद्धा अजिबात आवडत नाहीत, ज्यांचं अभ्यासापेक्षा इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त मन लागतं. विनाकारण हसतात आणि उद्धट असतात. अद्विकाच्या कानावर हे शब्द पडले तेव्हा तिने रागाने अध्यायाकडे पाहिलं आणि तिची नजर थेट त्याला जाऊन भिडली, जो तिच्याकडेच बघत होता. अद्विका लगेच मागे वळली आणि आश्चर्यचकित होत स्वतःशीच म्हणाली, यांनी मला उद्धट म्हटलं. यांना तर मी दाखवतेच की उद्धटपणा काय असतो. एवढं म्हणून ती तिथून आपल्या घराच्या दिशेने निघून गेली. अद्विकाचं घर म्हणजेच प्रताप हवेली. यावेळी तिथे वातावरण खूपच तणावपूर्वक होतं. हवेलीतील सगळ्या बायका हॉलमध्ये हजर होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट होत्या. अद्विकाची चुलत बहीण धरा रागाने लाल पिवळी झाली होती. ती आपल्या आई अमिषावर ओरडत होती, आम्ही हे लग्न कोणत्याही परिस्थितीत करणार नाही. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आमचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. मग तरीही तुम्ही आमचं लग्न त्या माणसाशी का लावू इच्छिता? फक्त यासाठी की ते आमच्यापेक्षा मोठ्या घराण्यातले आहेत. आमच्यापेक्षा त्यांचं नाव मोठं आहे. जर याचसाठी तुम्ही आमचं लग्न त्यांच्याशी लावत असाल तर लक्षात ठेवा की हे लग्न नाहीये, हा एक फक्त सौदा आहे. सौदा करत आहात तुम्ही तुमच्या मुलीचा. ती एवढं बोलते ना बोलते तेवढ्यात आमिषाने तिला खेचून एक कानाखाली मारली. धरा रडत रडत तिथून पळून आपल्या खोलीमध्ये गेली आणि उशी तोंड खुपसून रडू लागली. काही वेळाने बेडवर पडलेला धराचा फोन वाजू लागला. तिने आपला चेहरा उशीतून बाहेर काढून बेडवरच्या फोनकडे बघितलं. फोनवर फ्लॅश होणारा नंबर बघून तिच्या ओठांवर एक हलकसं हास्य आलं. तिने झटकन फोन उचलून कानाला लावला आणि एका दमात बोलायला सुरुवात केली, उद्या मुलाकडचे मला बघायला येतात. मला इथे नाही राहायचंय. प्लीज मला इथून घेऊन चल, नाहीतर माझे घरचे माझं जबरदस्तीने लग्न लावून देतील. मला हे लग्न अजिबात करायचं नाहीये. जर हे लग्न झालंच तर मी लग्नाच्या मांडवातच आत्महत्या करेन, पण दुसऱ्या कोणाची बायको कधीच होणार नाही. एवढं बोलून तिने फोन कट केला आणि पुन्हा रडायला लागली. तर दुसरीकडे अध्याय यावेळी जैसलमेर मधील आपल्या हॉटेलच्या रूमच्या बाल्कनीमध्ये शर्टलेस उभा होता. त्याचं ते पिळदार शरीर चांदण्याच्या प्रकाशात खूपच आकर्षक दिसत होतं. अध्यायचे दोन्ही हात त्याच्या पॅन्टच्या खिशात होते आणि तो आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी फक्त आकाशातल्या त्या चंद्राला न्याहाळत होता. यावेळी त्याचा चेहरा खूपच शांत होता, पण त्याच्या आतमध्ये यावेळी कोणतं वादळ उठलं होतं. तो आपले डोळे बंद करतो आणि त्याच्या डोळ्यासमोर अद्विकाचा निरागस चेहरा येतो, ज्यामुळे अध्याय एका झटक्यात आपले डोळे उघडतो. अध्याय दात ओठ खात स्वतःशीच म्हणतो, ही मुलगी सारखी माझ्या विचारात का येते? होप सो पुन्हा हिच्याशी कधीच भेट होणार नाही, नाहीतर अशा मुलींना सहन करणं म्हणजे संकटच आहे. हे सगळं म्हणत असताना अध्यायच्या चेहऱ्यावर हलकासा राग दिसत होता. तो अजूनही तसाच उभा होता. तेवढ्यात खिशात ठेवलेला त्याचा फोन वाजू लागतो. तो आपल्या खिशातून फोन काढतो आणि त्यावर फ्लॅश होणारं नाव बघून एक दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर फोन कानाला लावतो. समोरून काहीतरी म्हटलं जातं, ज्यावर अध्याय आपल्या भारदस्त आवाजात उत्तर देत म्हणतो, अध्याय राणाने तुला शब्द दिलाय.
आणि तो कधीही आपल्या शब्दापासून मागे फिरत नाही. एवढं म्हणून तो कॉल कट करतो आणि फोन परत आपल्या खिशात ठेवून एक थंड श्वास सोडत म्हणतो, दादासांना माझ्या लग्नाची घाई आहे ना. उद्या लग्न ठरेल तर खरं, पण लग्न कुणाशी होईल हे मी ठरवणार. सॉरी दादा. हे सगळं म्हणताना अध्यायच्या ओठांवर एक रहस्यमयी हास्य होतं. जणू काही त्याने उद्यासाठी खूप काहीतरी मोठं ठरवलेलं आहे. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा अद्विकाचा चेहरा आला. तिचे ते बोलके डोळे, लेहंग्यातील तिचं ते रूप आणि चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास. शिस्त हा शब्द तिच्या शब्दकोशातही नसावा. दादासांना अशीच एक शांत आणि संस्कारी सून हवी होती, पण ही मुलगी तर एक मोकळं वादळ होती. अध्यायच्या चेहऱ्यावरचं हास्य अधिकच गडद झालं. प्रताप हवेलीची मुलगी अद्विका प्रताप सिंग. उद्याचा दिवस खूपच मनोरंजक असणार आहे. काही सौदे असेही होतात जे दोन्ही पक्षांसाठी फायद्याचे ठरतात. आता जयपूरच्या हुकमाला काय हवंय हे तर फक्त हुकूमच ठरवणार. त्याने मनातल्या मनात एक पक्का निश्चय केला होता, ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. अध्याय कोणता खेळ खेळणार आहे? अध्याय आणि धरा एकमेकांवर प्रेम करतात की त्यांचं जबरदस्तीने लग्न होणार आहे? अद्विका अध्यायच्या आयुष्यात येणार आहे का? पुढे